हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर आजचा व्लॉग बनवण्यामागचे खास कारण आहे आणि ते तुम्हाला थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल. तरी पण पुन्हा एकदा सांगते. तर आज ना तेलंगणामध्ये स्पेशल म्हणलं तर वरलक्ष्मी पूजन हे आहे आणि त्यासाठी ना मला माझ्या मैत्रिणीने म्हणजे बोलवलेलं आहे. तर मी आज ना तिच्याकडे जाणार आहे आणि वरलक्ष्मी पूजनचे महत्त्वही तुम्हाला सांगणार आहे. हे आपल्या इकडं नसतं महाराष्ट्रामध्ये, पण इकडे तेलंगणामध्ये म्हणजे हा सण साजरी केला जातो आणि तो सण साजरी करण्यामागचे महत्त्वाचे कारण काय आहे, हे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा सण साजरी केल्यानंतर त्याचे फायदेही काय होतात आणि तो कशासाठी साजरी केला जातो, सगळं काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही ना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी माहिती देणार आहे. तर चला तर मग माझ्यासोबत आजच्या कामालाही सुरुवात करते. मी माझं थोडंसं डेली रुटीनही तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर मी पूजेसाठी गेली. पूजा कशी होती सगळं काही दाखवते. चला. तर मंडळी, आज सकाळी ना एक वेगळाच ट्विस्ट माझ्यासमोर आला. आज अचानकच तेजूच्या स्कूलमधून ना मेसेज आला की आज स्कूल बस अवेलेबल नाही आहे आणि मुलाला तुम्ही स्वतः ड्रॉप करायचं आहे. मग काय, माझी तर सकाळची सगळी प्लॅनिंग थोडी बदलली. मी लगेच त्याचा टिफिन तयार केला, त्याला तयार करून दिलं आणि त्याच्या पप्पांनी त्याला स्कूलला नेऊन सोडलं. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जे अशा प्रकारे मी त्याच्यासाठी लंच वगैरे बनवून घेतलेला आहे. लंच बॅग व्यवस्थित अशी पॅक करून घेतली. तोपर्यंत ना मी घरातली बाकीची सगळी कामं आवरायला घेतली. आपण महिलांचं असंच असतं ना मंडळी, आपण कुठेही जायचं ठरवलं तरी घरातली कामं आपली वाट बघतच असतात. आणि आपण बाहेर जायचं असलं तर आधी घर आवरलेलं असावं, मुलांचं झालेलं असावं, स्वयंपाक झालेला असावा, हे सगळं करून मग आपण बाहेर पडतो. शेवटी सगळी कामं आटोपली आणि मग मी आणि साई मैत्रिणीकडे जायला निघालो. आणि आम्ही आधी तिच्या घरी गेलो बरं का. आणि तिथून मग आम्ही दोघींना मार्केटला गेलो. मार्केटमध्ये थोडं काम होतं, ते आवरलं आणि परत येताना जवळच एक बालाजी मंदिर आहे, तिथे गेलो. मग म्हटलं एवढ्या जवळ आलो आहे तर देवाचं दर्शन घेऊनच पुढे जाऊया, म्हणून आम्ही मंदिरात गेलो. बालाजी महाराजांचं मनोभावे दर्शन घेतलं. मंदिरात गेल्यावर ना मंडळी, मनाला एक म्हणजे वेगळी शांतता मिळते बरं का. आणि आपण कितीही धावपळीत असलो आणि कितीही कामं असली तरी देवासमोर काही क्षण उभं राहिलं की मन थोडं शांत होतं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुन्हा मैत्रिणीच्या घरी आलो आणि आणि मंडळी, तिच्या घरी आल्यावर मी पाहिलं तर तिने वरलक्ष्मी पूजेची खूप सुंदर तयारी केली होती. म्हणजे करायला सुरुवात केलेली होती. घर छान सजवलेलं होतं, पूजेचं साहित्य तयार करून ठेवलेलं होतं, लक्ष्मी मातेची सुंदर सजावट केली होती. सगळीकडे एकदम प्रसन्न वातावरण होतं आणि हे सगळं पाहिल्यावर मला वाटलं की आजचा व्लॉग फक्त पूजा दाखवण्यापुरता ठेवायचा नाही, तर ही पूजा नेमकी का केली जाते, वरलक्ष्मी म्हणजे काय, या पूजेचं महत्त्व काय आहे, महिला हे व्रत का करतात आणि पूजा केल्यामुळे काय मान्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या परंपरेमागची सुंदर भावना काय आहे, हे तुम्हाला आज सांगणार आहे. तर मंडळी, वरलक्ष्मी व्रत म्हणजे नेमकं काय, तर मंडळी, हिंदू परंपरेमध्ये लक्ष्मी देवीला धन, समृद्धी, सौभाग्य आणि ऐश्वर्याची देवी मानलं जातं आणि वरलक्ष्मी म्हणजे भक्तांना वर देणारी लक्ष्मी. म्हणूनच वरलक्ष्मी व्रताला अनेक कुटुंबामध्ये विशेष महत्त्व आहे. विशेषतः विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी, पती आणि मुलाच्या कल्याणासाठी आणि घरामध्ये सुख शांती राहावी यासाठी हे व्रत म्हणजे श्रद्धेने करतात. तर मंडळी, आत्ता माझ्या मनातही एक प्रश्न आला, ही पूजा केल्यावर नेमकं काय मिळतं? तर याचं उत्तर ना श्रद्धेमध्ये आहे. आपल्या धार्मिक मान्यतेनुसार वरलक्ष्मी पूजेमुळे ना घरामध्ये सुख समृद्धी येते, धनधान्य वाढतं आणि कुटुंबावर देवीचे आशीर्वाद राहतो, अशी श्रद्धा आहे. पण त्यासोबत आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे आहे बरं का, ती म्हणजे मनाला समाधान. आपण जेव्हा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी मनापासून प्रार्थना करतो तेव्हा ना मनामध्ये एक वेगळी सकारात्मक भावना निर्माण होते आणि कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी अशा सुंदर परंपरा आपल्याला दिल्या असाव्यात. आणि आज माझ्या मैत्रिणीने आम्हाला पूजेसाठी बोलावलं आणि इतक्या प्रेमाने सगळं दाखवलं, त्यासाठी तिचं मनापासून कौतुक वाटतं. कारण दुसऱ्या राज्यात जाऊन तिथली संस्कृती जवळून अनुभवणं ही माझ्यासाठी खूप सुंदर गोष्ट आहे. तेलंगणाची भाषा वेगळी आहे, तिथली पूजा करण्याची पद्धती काही ठिकाणी वेगळी आहे, पण भक्तीची भावना मात्र सगळीकडे एकच असते. म्हणजे वेगळ्या पद्धतीने पूजेला जाऊ शकता, परंपरा वेगवेगळ्या असू शकतात, पण मनामध्ये ना असलेली श्रद्धा आणि आपल्या कुटुंबासाठी चांगलं व्हावं ही इच्छा सगळ्यांची सारखीच असते बरं का.
आणि म्हणूनच मला ना आजची वरलक्ष्मी पूजा खूप आवडली. मला वाटतं अशा परंपरा आपण फक्त स्वतःपुरत्या ठेवू नयेत, कारण आपल्या पुढच्या पिढीलाही त्यामागची कथा आणि श्रद्धा आणि संस्कृती सांगितली पाहिजे. कारण आपली संस्कृती म्हणजे फक्त पूजापाठ नाही, तर त्यामध्ये आपल्या पूर्वजांचं ज्ञान, कुटुंबाला एकत्र ठेवण्याची भावना आणि नात्यामध्ये प्रेम जपण्याचा संदेशही आहे. तर मंडळी, आज तुम्हाला तेलंगणातील माझ्या मैत्रिणीच्या घरची ही खास वरलक्ष्मी पूजा कशी वाटली? तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या घरामध्ये वरलक्ष्मी पूजा कशी केली जाते, हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात आवडलेली गोष्ट कोणती, हेही तुम्ही नक्की सांगा. जय लक्ष्मी माता. आजच्या या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला ही माहिती याच्या अगोदर माहिती होती का? आणि नसेल माहिती आणि माझ्या व्हिडिओ थ्रूच माहिती झाली असेल, तर तुम्ही व्हिडिओला एक नक्की छानशी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन. बाय बाय.